कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अद्वैत भाईजी, पप्पाजी त्या मैथिली सेन गुप्ताला शोधत आहे। काय गरज आहे? नको ना ती बाई या घरात। पप्पाजींना का कळत नाहीये? फाल्गुनी, काय करायला हवं काय करायला नको हे मला आणि नेत्राला व्यवस्थित कळतं। तू या विषयात पडू नकोस। पप्पाजी येतं घे, तू तुझ्या भाषेत समजावायला। बाबा पण काय चुकतंय तिचं? तिला जर काही वाटत असेल तर ती बोलूच शकते ना। ती पण या घरातली एक मेंबर आहे, तिला पूर्ण अधिकार आहे बोलण्याचा। मान्य ना, तिला बोलण्याचा पूर्ण हक्क आहे, म्हणून मी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली। पण ही विषय थांबवतच नाहीये। बाबा पण तिला मला या विषयावरती बोलायचं नाही। फाल्गुनी, काकू, फाल्गुनी, बाबा मला मान्य आहे तुम्ही खरंच खूप टेन्शन मध्ये आहात। मैथिली सेन गुप्ता नाही सापडल्या तर आपल्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। पण तुम्ही माणसं लावली आहेत ना कामाला, प्लीज टेन्शन नका घेऊ। खरं तर राहून राहून माझ्या पण मनात हाच विचार येतो, कुठे असतील मैथिली सेन गुप्ता? लेमन टी झाली ना की मी तुला हेल्प करते। हा, लेमन टी कोणासाठी? तेजससाठी। त्याला थोडं बरं वाटत नाहीये ना म्हणून। काय झालं? अरे नाही, ते आत्या सासूमा बरोबर हॉस्पिटलला थांबायला जातो ना, म्हणून झोपच नाही होते। तो बोलत होता की डोकं दुखत आहे आणि थोडी वीकनेस पण होती। तो लेमन टी बनवून देते तो फ्रेश वाटते ना। त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जायचंय का? नाही नाही, मी आज अद्वैत साहेबांशी बोलते। मी त्यांना सांगते ते एक दिवसाआड हॉस्पिटलमध्ये जाते इंद्राणी आत्यांबरोबर थांबायला। नाही, मी पण जाऊ शकते ना, डोंट वरी। तसं नाही ताई, पण तेजस भाऊजींचं जागरण होत असेल ना, खूप त्रास होत असेल, त्यांना आज आराम करायला सांगा तुम्ही। मी तो वॉर्निंगच देऊन आली आहे, रूम मधून बाहेर पडला ना तो बघ तू। फाल्गुनी, चल पटकन नाश्ता दे मला। बाहेर जाणार आहेस का? हो ग, माझी महत्वाची मीटिंग आहे एक। नाही हा तेजस, भाऊजी बरं नाहीये ना तुम्हाला? डोकं दुखतंय ना? तो अगं नाही, दुखत होतं पण माहित नाही कसं अचानक गायब झालं दुखणं। कसं काय? मगाशी तू ईशाच्या हाताने माझं डोकं चेपून दिलंस ना, त्यामुळेच। खरं सांगतोय, तिचा हात लागला आणि दुखणं अगदी कुठच्या कुठे पळून गेलं। खरंच जादू आहे ईशाच्या हातात। असू नको, मी खरं सांगतोय, आपल्या ईशाच्या हातात जादू आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।